आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या 16,575 पैकी 14,454 झोपड्यांचंच पुनर्वसन होणार। उर्वरित झोपड्या किनारपट्टी नियंत्रण नियमावलीत असल्याने वगळल्या। एसटी कर्मचाऱ्यांचा ऐन गणेशोत्सवात आंदोलनाचा इशारा। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार। एसटी कर्मचारी संघटनेचा राज्य सरकारला इशारा। मुंबईत मोठ्या प्रमाणात असलेली गाई म्हशींचे तबेले लवकरच आता हद्दपार होणार। तबेले मुक्त शहर करण्यासाठी पालघरच्या दाबचेरीत स्थलांतर होणार। पुणे शहरात झिकाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ। एकूण रुग्णसंख्या 73 वर पोहोचली असून 4 रुग्णांचा मृत्यू। गणेशोत्सवातील ढोलताशा पथकांची संख्या कमी करा, नियमावली घालून द्या। शांतता राखण्यासाठी सजग नागरिकांची पुणे पालिकेकडे मागणी। पुण्यात वाहन चालकांकडून बेशिस्तीचं दर्शन। एका दुचाकी चालकाकडून 150 पेक्षा अधिक वेळा नियमांचा भंग। वाहनावर 1,21,000 रुपयांचा दंड। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ। जिल्ह्यातील टेमघर धरण 100% भरलं। पुणेकरांची पाण्याची चिंता आता मिटली। भिवंडी खारेगाव रस्त्याच्या दुरावस्थेची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल। रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात।